जशी जशी लोकसभेच्या निवडणुकीची तारीख जवळ येत आहे तसे तसे निवडणुकीचे सूत्र आणि गणित बदलत आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये असंच एक गणित बदललं, ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहे शंकर चहांदे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आणि थेट अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण लोकसभेचे नवीन नवीन अपडेट तुम्हाला बघावयास मिळेल. रामटेक लोकसभेमध्ये उमेदवारी देताना बाळासाहेब आंबेडकरांनी घाई केली असंच दिसून येत आहे. रामटेक लोकसभामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी सभा घेतली होती, पण मात्र सभेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तरी सुद्धा बाळासाहेब आंबेडकर यांनी रामटेक मधून लोकसभा लढविण्याचा निर्णय घेतला. तेच नागपूरमध्ये बाळासाहेबांनी काँग्रेसच्या उमेदवाराला समर्थन दिले, पण मात्र रामटेक मधून जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते, जे कट्टर कार्यकर्ते होते, 30 वर्षापासून ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते, शंकर चहांदे अशा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी देऊन स्वतःची गोची केली. अनेक कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीमध्ये असतानाही बाळासाहेबांनी चहांदेलाच का उमेदवारी दिली, हा सुद्धा एक मोठा चर्चेचा विषय बनला होता. वंचितकडे आणखीनही एक काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आलेले होते, किशोर गजबे. त्यांना सुद्धा एबी फॉर्म दिला, चहांदेला सुद्धा एबी फॉर्म दिला आणि किशोर गजबेंना सुद्धा एबी फॉर्म दिला. पहिल्याच दिवशी बाळासाहेबांनी जर विचार केला असता की आपल्यासाठी किशोर गजबे हा उमेदवार चांगला पडेल, तर तेव्हा एका पत्रावर निवडणूक आयोगाकडे निवडणूक अधिकाऱ्याकडे एक पार्टीचं पत्र देऊन तो उमेदवार स्टँड करता आला असता, पण मात्र तेव्हा तसं झालं नाही आणि शंकर चहांदे यांना उमेदवारी बहाल केली. पण आता नेमकं काय झालं? शंकर चहांदे यांनी का माघार घेतली? फॉर्म स्टँड राहील, शंकर चहांदे यांचा तो फॉर्म स्टँड राहील, पण मात्र ते कुठल्याही प्रकारचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रचार करणार नाही. ते आता त्यांनी किशोर गजबे यांना पाठिंबा दिलेला आहे. असं एक जे आहे तडकाफडकीची जे पत्रकार परिषद आहे ते नागपूरमध्ये घेण्यात आली. ही वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष जाधव यांनी ते पत्रकार परिषद घेतली आणि शंकर चहांदे जे उमेदवार होते त्यांनी त्या ठिकाणी घोषणा केली की मी माझा जो पाठिंबा आहे मी तो किशोर गजबे यांना देतो. या संदर्भात मी आपल्या काही वंचित कार्यकर्त्यांसोबत बोललो की एक पाठिंब्याचं पत्र जे गजबे यांना देण्यात आलं आहे का, तसं पत्र अजूनपर्यंत देण्यात आलेलं नाही आहे. फक्त बाळासाहेबांच्या आदेशावरून जी आहे ही घोषणा करण्यात आल्याची माहिती आमच्याकडे आलेली आहे. पण नक्कीच हा जो निर्णय आहे हा एक निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह आहे. हा आधीच घ्यायला पाहिजे होता, पण उशीर का होईना हा एक फार चांगला निर्णय वंचित बहुजन आघाडीने रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये घेतलेला आहे आणि त्या निर्णयाचं जे आहे आता सर्व स्तरावरून स्वागत होणार आहे. कारण जे किशोर गजबे जे आहे हे IAS अधिकारी आहे आणि प्रशासनामध्ये यांनी काम केलेलं आहे आणि प्रशासनाचा त्यांना गाळा अनुभव आहे. आणि मी सांगू इच्छितो की रामटेक लोकसभा मध्ये उमेदवाराची जर तुलना जर आपण आता सध्याच्या काळात जर केली तर एकूणच जे आहे शिवसेनेतर्फे राजू पारवे उमेदवार आहेत आणि काँग्रेस मधून श्याम बर्वे आहे. कारण रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यामुळे त्यांच्या पती श्याम बर्वे यांची उमेदवारी आहे आणि आणखीनही असे अनेक उमेदवार आहे. पण त्यामध्ये जे आहे उमेदवाराची जर तुलना जर केली तर सगळ्यात सरसा उमेदवार म्हणजे एकंदरीतच IAS जे अधिकारी राहिलेले आहेत, आता ते रिटायर्ड आहेत, किशोर गजबे यांची उमेदवारी सरशी भरू शकते. आणि नक्कीच आता पहिले चहांदेच्या उमेदवारीमध्ये तेवढा वंचित बहुजन आघाडीला फारसा मतदान कौल मिळाला नसता, पण नक्कीच आता किशोर गजबेच्या ज्या पाठीशी आहे जो वंचित बहुजन जो वर्ग आहे तो ठामपणे उभा राहू शकतो आणि निश्चितच याचा धक्का मात्र
कोणाला बसेल हे सांगता येणारच नाही. तर नक्कीच शंकर चहांदे हे जे वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार होते त्यांनी आता माघारी घेत किशोर गजबी यांना पाठिंबा दिला आहे. तर नक्कीच पत्रकार परिषदेमध्ये शंकर चहांदे काय म्हणाले ते तुम्ही ऐकून घ्या. लोकसभेमध्ये मला वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळालेली होती आणि प्रचार सुद्धा सुरू झालेला होता, पण काही अडचणी आल्यामुळे आमचे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशचे उपाध्यक्ष अनिलजी जाधव साहेब यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली आणि चर्चा करून हा निर्णय घेण्याचं मी ठरवलं. आणि निर्णयामध्ये या रामटेक लोकसभेमध्ये फक्त लढायचीच नाही, तरी आम्हाला ही लढाई जिंकायची आहे. आणि ही लढाई जिंकायची आहे म्हणजे एनकेन प्रकारे कुठल्या प्रकारे आम्हाला जिंकता येईल आणि त्याच्या जिंकण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा वाटा राहील अशा पद्धतीनं आम्ही विचार केला. आणि निश्चितच या रामटेक लोकसभेमध्ये आज जो मी पाठिंबा किशोर गजबे यांना जाहीर करत आहे, तर निश्चितपणे आम्ही अनिलजी जाधव साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हा पाठिंबा जाहीर करत आहोत. आणि पुढचा जो हा कार्यकाळ आहे, आता जे काही निवडणुकीचे दिवस आहेत, या निवडणुकीमध्ये निश्चितपणे पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी ज्या उमेदवाराला समर्थन देत आहे त्यांच्या पाठीमागे उभं राहून मी स्वतः सुद्धा त्यांच्या सोबत प्रचार करेन आणि प्रचार करून किशोर गजबी हे जास्तीत जास्त मताने कसे निवडून येतील यासाठी माझा प्रयत्न सुद्धा राहणार आहे. बस एवढंच बोलून शब्द आयोजित पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार बंधूंचं मी मनापासून स्वागत करतो. आज या पत्रकार परिषदेला पक्षाचे राज्य उपाध्यक्ष आदरणीय अनिल अण्णा जाधव हे संबोधित करणार आहेत. या पत्रकार परिषदेला मी स्वतः कुशल मेश्राम, राज्य कार्यकारिणी सदस्य तथा नागपूर जिल्हा प्रभारी, तसेच रामटेक लोकसभा क्षेत्राचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माननीय शंकरजी चहांदे हे सुद्धा उपस्थित आहेत. मी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष माननीय अनिल अण्णा जाधव यांना विनंती करतो की त्यांनी पत्रपरिषदेला सुरुवात करावी. नमस्कार सर्व पत्रकार बंधूंना, माझे पण नमस्कार सगळ्यांना. आज नागपूर शहरामध्ये पत्रकार परिषद अत्यंत तातडीने घेण्यात येत आहे. पत्रकार परिषद घेण्यास कारण नागपूरमधील रामटेक लोकसभा याच्या संदर्भामध्ये आपल्याला कळवण्यात आलेलं आहे. आमचा उमेदवार शंकरराव चांदे हे उमेदवार होते आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी त्यांची जाहीर केली, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांची उमेदवारी त्यांनी या रिंगणातून माघार घेण्यात त्यांनी स्वतः घेतलेलं आहे. आणि उद्या असं नको म्हणाले की बाबा लोकसभा निवडणुकीला उमेदवार राहिलेला अचानक का थांबले गेले. आणि म्हणून मी राज्याच्या वतीने एक वंचित बहुजन आघाडीचा राज्य उपाध्यक्ष या वतीने अपक्षाचे उमेदवार जे आहेत गजबे यांना आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत. किशोर गजबे म्हणून
जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत. कारण की वंचित बहुजन आघाडी ही सातत्याने भारतीय जनता पार्टी व सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नेहमी लढा उभा केलेला आहे. आणि आज सुद्धा संविधान हे धोक्यात असल्यामुळे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये असे उमेदवार दिलेले आहेत की ते चांगल्या पद्धतीने लढतील आणि पार्लमेंटला जातील. परंतु काही ठिकाणी असं काही निवेदन दिसण्यात आलं आम्हाला की आता सगळ्यात जास्त पुढाकार वंचित बहुजन आघाडी घेते या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आणि लढा देते. रामटेक हा आमचा अत्यंत महत्वाचा लोकसभा होती, परंतु नाईलाजाने उमेदवार यांनी आपल्या मनातल्या खंत व्यक्त आमच्यासमोर केलेला आहे आणि उमेदवारांनी सांगितल्यामुळे ते रिंगणातून बाहेर ते पडत आहे. परंतु आम्ही किशोर गजबे हे अपक्ष उमेदवार असल्यामुळे आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत. वंचित बहुजन आघाडीचा एक राज्य सदस्य म्हणून, एक जबाबदार नेतृत्व म्हणून मी हे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की जो कोण अपक्ष उमेदवार असा तो चांगल्या पद्धतीने लढत देईल आणि संविधानासाठी जो उमेदवार पुढाकार घेईन त्याला आमचा पाठिंबा 100% राहील. आणि म्हणून आम्ही रामटेकची निवडणूक लढवत नाही. आम्ही इथून आमची उमेदवारी माघारी घेऊन किशोर गजबे यांना जाहीर पाठिंबा देत आहोत. त्याकरता जे आमचे उमेदवार होते शंकरराव हे आपल्याशी मनोगत व्यक्त करतील आणि आपल्या माध्यमांना ते सांगतील की ते या रिंगणातून कशासाठी बाहेर कशामुळे झाल्यात आपल्या आणि पाठिंबा किशोर गजबे यांना ते देत आहेत म्हणून ते आपल्या माध्यमातून सांगतील. तुम्ही सांगताय की अडचणीमुळे तुमच्या वैयक्तिक अडचणीमुळे तुम्ही रिंगणातून माघार घेताय आणि तुम्ही प्रचार मार्गाने केंद्र म्हणजे मी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे. मी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता म्हणून, शिपाई म्हणून काम करणार आहे. आणि मी तुम्हाला आधी सांगितलं की वंचित बहुजन आघाडीचा वाटा ज्या उमेदवाराच्या मागे राहील, जे सक्ती राहील, अशा उमेदवाराला आम्ही मदत करून त्याला निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. चहांदे, आपण अगोदर भाजपमध्ये होतोय, तर भाजप कडनं आपल्याला काही प्रेशराईज वगैरे केले जात आहे का? भारतीय जनता पक्षाकडून मला कोणीच प्रेशराईज करत नाही आहे आणि मी प्रेशरमध्ये येणारा माणूस नाही आहे. कारण मी 32 वर्ष निष्ठेने, इमानदारी, प्रामाणिकपणे त्या पक्षाबरोबर काम केलं आणि म्हणून तो काही प्रेशरचा विषय नाही आहे आणि त्याच्यावर विषय नाही आहे. बाकीचा जो विषय आहे, आमचे राज्याचे वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष अनिलजी जाधव साहेब हे बाकीचे गजबे साहेब आपल्याकडे सुरुवातीला आले होते, त्यांना एबी फॉर्मही दिला होता. आपण नंतर मात्र यांचा एबी फॉर्म ओपन केला आणि त्यांना तो आपण नाकारला, दिला नाही. आता आपण त्यांना पाठिंबा देतो. सुरुवातीला किती परिस्थितीच्या निर्णय केलं नाही. गजबेंना विरोध आमचा आधी पण नव्हता, परंतु शंकरराव जे लढणार म्हणले होते
तर ते चांगल्या पद्धतीने लढवण्यात येतील असं आम्हाला वाटलं आणि म्हणून गजबेंचा उमेदवारी आम्ही त्यांना सुद्धा एक फॉर्म दिला होता त्यांचं, पण त्यांना हे लढा चांगले देतील म्हणून म्हटलं आता हे लढतील, परंतु ते त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे माघारी घेतली. नेमकी तांत्रिक अडचण काय? म्हणजे नेमकं काय म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की यांच्यापेक्षा चांगली लढत ते देऊ शकते असं काही नंतर तुम्हाला काय की आता त्यांनी तसे काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला, आता काय ते प्रवेश करणार आहे असं काही बोलणं झालं आहे? हे आता बहुतेक आता हे नंतरून कळत काय होणार आहे ते, परंतु आज मी ते बोलू शकत नाही नंतर प्रवेश करतील काय करतील, पण ऑलरेडी ते आमच्या पक्षामधूनच लढत होते आणि आमच्या पक्षातून लढणार होते ते. आत्तासुद्धा त्यांनी काँग्रेसने जरी राजीनामा दिला असेल तर वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा आम्ही त्यांना देतो. नाही, हे तांत्रिक अडचण नव्हतं तेच तर नाही. तांत्रिक अडचण म्हणजे कसं काय, त्याची काय अडचण नाही, उमेदवारीने जर समजा निर्णय घेतला असेल की बाबा मला माझ्या कुटुंबाचे माझा जे काही गोष्टी करायचे म्हणजे कुटुंबातून मला काही माझ्या अडचणी असतील आणि तांत्रिक अडचण म्हणजे कुटुंब अडचण आहे त्याच्यामुळे त्यांनी त्यांची माघारी घेतली वेळ नसल्यामुळे. त्यांच्या घरात काहीतरी त्यांचे आजारी आणि त्यांच्या धावपळीमुळे. किशोरजी गजबे यांच्या सभेत आंबेडकर साहेब वगैरे येणार आहेत का? नाही, ते मी नाही सांगू शकत यानं, म्हणजे ते मी आता सांगू शकणार नाही, परंतु जर उमेदवार जर चांगला लढा संविधान वाचवण्यासाठी तर तो व्यक्ती जर अपक्ष लढत असेल तो निवडून येत असेल तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ते ठरवलं. निवडून आल्यावर पाठिंबा देणार की अगोदर तुम्ही पाठिंबा नाही ना, आम्ही आजच पाठिंबा जाहीर केला ना. तुम्ही जाहीर केलाय बाळासाहेब त्यांनी विचारलं येणार आहे प्रचारादरम्यान किंवा कधी भेटायला येणार? कदाचित बाळासाहेब याचं उत्तर देणार, मी नाही उत्तर देऊ शकतो. जाधव साहेब तुम्ही म्हणालात की 2 AB फॉर्म दिले होते, चांदे साहेबांनी तो AB फॉर्म भरला आणि अपक्ष म्हणून त्यांनी का नाही भरला तो AB फॉर्म, तेही भरू शकले असते. ते मी नाही सांगू शकणार, कारण की ते डायरेक्ट होऊन आदेश आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आम्ही पक्ष ठरवलेला असेल कदाचित काहीतरी, ते मी अंतर्गत सांगू शकत नाही, परंतु उमेदवार आमचे शंकरराव होते एवढं मला माहीत होतं, त्यांनी भरले होते हे नंतर आम्हाला कळलं, त्यांनी सुद्धा फॉर्म भरलं होतं, पण ऑलरेडी आम्ही हे उमेदवार जाहीर केलं. नागपुर में जो रामटेक लोकसभा जो है, यहाँ के हमारे कैंडिडेट थे शंकरराव चांदे, इनको अभी लड़ना नहीं है. इन्होंने हमारी पार्टी के तरफ से जो किशोर गजबे है उनको समर्थन किया है और उनको वंचित बहुजन आघाड़ी और हमारे बाला साहब अम्बेडकर के आदेश के वजह से हम जो किशोर गजबे है उनको पाठिंबा दे रहे हैं. और ये पाठिंबा इसलिए दे रहे हैं कि संविधान के लिए हम कोई कांग्रेस या भारतीय जनता पार्टी या कौन सी अन्य पार्टियों को नहीं दे रही, जो अपक्ष को दे रही है हम. और ये अपक्ष चुन के आने के बाद संविधान के लिए लड़ा देंगे. इसलिए हमारी पार्टी ने सोच लिया कि जो अभी जो अपक्ष उम्मीदवार है उनको पाठिंबा हम जाहिर करते हैं. नहीं लड़ने का क्यों मतलब निर्णय लिया? उन्होंने लड़ने की कोशिश की और लड़ने वाले थे और ताकत से लड़ने के लिए उतरे थे. उनकी कुछ फैमिली या उनकी तांत्रिक अड़चन की वजह से वो नहीं लड़ रहे हैं और उन्होंने जो बात बताई है मैं आपको मीडिया के सामने बता नहीं सकता. और उनको कोई दबाव नहीं है, कौन सा पार्टी का दबाव नहीं है या हमारा दबाव नहीं है. ये खुद की उनका खुद का फैसला है. उन्होंने फैसला लिया कि मैं लड़ना नहीं चाहता हूँ, मेरी कुछ फैमिली मैटर है, मेरा जो है अभी भागदौड़ है और मैं टाइम नहीं दे सकूंगा क्योंकि पार्टी के लिए बोला कि जब मैं लड़ूँ तो चुन के आना चाहिए. और चुन के आने के बाद जो बाला साहब ने हमारे ऊपर जो भरोसा रखा है तो इसलिए मेरे को लगता हो कि मैं किधर तो कम गिरता, कम जगह पे मैं ज़्यादा घूम नहीं सकता, दूर जा नहीं सकता. इसलिए उन्होंने डिसीजन लिया है कि मैं अभी नहीं लड़ सकता. तो ये डिसीजन उन्होंने खुद लिए है, हमने नहीं लिया. हमने उनको बोले नहीं कि आप लड़ो मत करके, अब उनसे पूछ सकते हैं. तो उन्होंने डिसीजन लिया है कि
जो अपक्ष जो कैंडिडेट है उनको समर्थन और उनके पीछे और उनको हम ये करते हैं। सर, आपने नॉमिनेशन का फॉर्म वापस तो नहीं लिया है, फिर कैसे नॉमिनेशन प्रचार नहीं करेंगे या फिर कैसे वापस लेंगे? नहीं, अभी तो वापस लेने का कोई कारण नहीं है, लेकिन प्रचार नहीं करेंगे और हम खुद जो जिसको समर्थन दिया है हमने उनके साथ में प्रचार में साथ में रहेंगे, यानी विषय नहीं रहेगा। तो मतलब आप अपक्ष उम्मीदवार के साथ प्रचार करेंगे बिल्कुल उनके लिए, जब भी आपका चिन्ह बैलेट पेपर पर रहेगा तभी भी आप उनका ही प्रचार करने उनका के ही लिए? प्रचार करेंगे। ओके। तर मित्रांनो, ही होती रामटेक लोकसभा मधील एक मोठी आणि महत्वाची बातमी। रामटेक लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार होते शंकर चहांदे, त्यांनी आपली माघारी घेत पाठिंबा जो आहे अपक्ष उमेदवार जो आहे किशोर गजबे यांना दिलेला आहे। नक्कीच 19 एप्रिलला लोकसभेची निवडणूक होत आहे आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील सर्वच मतदारांना विनंती आहे की आपण घरात न बसता 100% बाहेर निघा आणि मोठ्या प्रमाणात आपला मतदानाचा हक्क बजावा। धन्यवाद, नमस्कार।